नमस्कार, मी डॉक्टर सुनील श्यामलाल बंसी, सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 त्वचा गुप्तरोग तज्ञ तथा तत्कालीन प्रभारी प्रशासकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय जळगाव। आम्ही अपचारी 59 विभागीय चौकशी प्रकरण क्रमांक 5/2024 चे अपचारी सध्या विभागीय चौकशीला सामोरे जात आहोत। आम्ही सर्व 7 अपचारी दिनांक 7/7/2022 रोजी शासनामार्फत आम्हाला निलंबित करण्यात आलेले होते आणि निलंबनानंतर गेली 3 वर्ष आम्ही शासनाकडे आमच्या विभागीय चौकशी प्रकरणी जे काही अभिलेख आहेत व संबंधित अभिलेख आहेत आणि माहिती आहे त्याची मागणी शासनाकडे करीत आहोत आणि त्याचा पाठपुरावा सतत करीत आहोत। आमच्या पहिल्या विभागीय चौकशीच्या सुनावणी रोजी आम्ही विभागीय चौकशी अधिकारी यांच्याकडे मत मांडून आणि लेखी निवेदन देऊन सादरकर्ता अधिकारी, मुख्य प्रशासकीय अधिकारी, उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक यांना सविस्तर पत्र देऊन साक्षांकित प्रतीची माहिती, साक्षांकित प्रती अभिलेखांची व संबंधित माहिती मागितलेली होती। त्या अनुसार आम्हाला अभिप्रेत असलेली परिपूर्ण माहिती व साक्षांकित अभिलेख उपलब्ध झालेले नाही। वारंवार मागणी करूनही दिनांक 20/11/2025 रोजी सुनावणीच्या तारखेच्या दिवशी प्रादेशिक अधिकाऱ्यासमोर आम्ही आमचे व्यथा मांडली आणि अद्यापर्यंत आम्हाला परिपूर्ण अभिलेख व साक्षांकित प्रतीने माहिती आमच्या बचावासाठी विभागीय चौकशीच्या प्रोसिडिंगमध्ये घेण्यासाठी मिळालेले नाही आणि त्याप्रमाणे आम्ही सादरकर्ता अधिकारी यांना मागणीपत्र उपविभागीय चौकशी अधिकारी, उपसचिव आणि विभागीय चौकशी अधिकारी यांच्या कक्षात सादरकर्ता अधिकारी यांना सादर केलेले आहे। त्या पत्रानंतर मी डॉक्टर सुनील श्यामलाल बंसी यांनी गेली 50 दिवस झाले 5 स्मरणपत्र देऊनही आम्हाला अभिप्रेत असलेली आणि आवश्यक असलेली आमच्या बचावासाठी असलेले अभिलेख शासनाकडून उपलब्ध झालेले नाही आणि त्यामुळे हे अभिलेख जे आहे गृहलक्ष्मी महिला औद्योगिक संस्था मर्यादित, नांदूर पोस्ट माड सांगवी, जिल्हा नाशिक ह्या संस्थेकडून पुरवठा झालेल्या नित्योपयोगी वस्तूची खरेदी तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आर्थिक वर्ष 2014-15 व आर्थिक वर्ष 2021 मध्ये खरेदी प्रक्रिया राबवून सदर संस्थेस पुरवठा आदेश दिलेले होते आणि अभिलेखांच्या आधारे सदर खरेदी प्रक्रिया राबवली गेली आहे आणि सदर मालाचा पुरवठा संबंधित जिल्हा रुग्णालय आणि अधिस्थ रुग्णालय यांना झालेले अभिलेख पुरवठादाराकडे असल्याने त्याने त्यांची जी देय रक्कम होती आणि थकबाकी होती त्याची मागणी शासनाकडे वेळोवेळी केलेली होती आणि त्याप्रमाणे त्यांना त्यांची थकबाकी आणि पुरवठा केलेल्या मालाचे जे काही देयकं होती ते त्यांना प्राप्त झालेलं आहे आणि ह्या खरेदी प्रक्रियेमध्ये आम्ही अपचारी म्हणजेच डॉक्टर सुनील श्यामलाल बंसी, डॉक्टर संदीप जगन्नाथ पाटील व कार्यकारी अधीक्षक हरपाल वाणे आमचा त्यामध्ये कुठेही सहभाग नाही। त्या खरेदी प्रक्रियेबद्दल आम्हाला आमचे निलंबनाच्या
काळानंतरसुद्धा कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती किंवा माहिती आम्हाला प्राप्त झालेली नव्हती आणि आमचा कुठलाही त्यात सहभाग नसताना व त्या खरेदी प्रक्रियेमध्ये जे काही देयकं होती ती अदा करण्यामध्ये आमचा कुठलाही सहभाग नसताना योग्य ती चौकशी न करता संक्षिप्त लेखापरीक्षणाच्या आधारे आणि काही अधिकारी वर्ग यांच्या मतलबासाठी व स्वतःच्या बचावासाठी सूडबुद्धीने आमच्यावर तिघं अपचारी यांच्यावर हे प्रकरण लादले गेलेले आहे असं प्रकरणाच्या चौकशी व अभ्यासानंतर आम्हाला दिसून आलेले येत आहे आणि त्यासाठी सदरची अभिलेख आणि माहिती शासन स्तरावरील विविध अधिकारी आणि कर्मचारी हे आम्हाला उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करीत आहे असे दिसून येते. सरतेशेवटी सदर खरेदी प्रक्रियेचे जे काही अभिलेख आहेत एकूण 2 नसत्या होत्या. त्यामध्ये आर्थिक वर्ष 2014-15मध्ये खरेदी झालेली नसती तिच्यामध्ये साधारणतः 300 अभिलेख आणि दुसरी खरेदी प्रक्रिया 2021-22मध्ये झालेली त्याची जी नसते आहे त्याच्यामध्ये साधारणतः 275 अभिलेख असलेल्या ह्या नसत्या सदर पुरवठादार यांनी त्याच्या छायांकित प्रती करून घेऊन स्वतःच्या माहितीसाठी ठेवून घेतलेल्या होत्या आणि त्या नसत्या आम्ही अपचारी लोकांनी आमच्या निलंबनानंतर त्यांच्याकडनं त्याच्या प्रती प्राप्त करून शासन दरबारी माननीय राज्यपाल, अतिरिक्त सचिव, आरोग्य विभाग आणि अभियान संचालक यांना आम्ही त्या प्रती अपचाऱ्यांनी निलंबनानंतर शासन दरबारी सादर केलेल्या होत्या आणि सदरचे अभिलेख हे प्राप्त न झाल्यामुळे अपार झाल्याचे आणि आमच्यावर ही कारवाई झाली आहे तरी त्याचा विचार करून योग्य ती चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्यात यावा असं एक पत्र आम्ही त्यांना दिलेले होते आणि ह्या नसत्या प्रत्येकाला सादर केलेल्या होत्या. त्याच्या पोचपावत्या आमच्याकडे आहेत आणि सदर नसत्या ह्या जिल्हा रुग्णालय कार्यालय आणि अधीनस्थ ग्रामीण कार्यालय यांच्याकडचे काही अभिलेख उपलब्ध असतानासुद्धा ते आम्हाला परिपूर्ण साक्षांकित प्रती आणि माहिती आज पावतो दिनांक 8/1/2026 जानेवारी 2026पर्यंत उपलब्ध झालेले नाही आहे आणि ह्यासाठी आम्ही पुरवठादार यांच्याकडे लेखी आवेदन देऊन सदर नसतींच्या प्रती त्यांच्याकडून आम्ही मागितलेल्या आहेत. त्यासाठी आम्ही पत्र दिनांक 25/12/2025 रोजी माननीय सौ सुनीता अशोक निमसे, अध्यक्ष गृहलक्ष्मी महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, नांदूर, तालुका माडसांगवी, जिल्हा नाशिक यांना सविस्तर पत्र लिहिले आहे व त्यांना आम्ही ह्या नसत्यांची छायांकित प्रतींची मागणी या पत्राद्वारे केलेली आहे आणि त्याचा पाठपुरावा आणि ह्या पत्राची प्रत आम्ही त्यांचे प्रतिनिधी श्री रमेश वासी यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲप करून त्यांना पाठवलेल्या आहेत आणि नाशिक येथील त्यांचे जे कार्यालय आहे कमळ टावर्समध्ये पंचवटीत तर ते कार्यालय गेली 1.5 वर्ष बंद आहे असं त्या कार्यालयाच्या जागी गेल्यानंतर आजूबाजूच्या जे काही दुकानं आहेत आणि गाळे आहेत त्या लोकांकडं विचारपूस केल्यावर कळले आणि आता सदर नसती मिळाव्या म्हणून गृहलक्ष्मीचे जे प्रतिनिधी आहेत श्री रमेश वासी यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करीत आहोत. तर त्या पाठपुराव्याच्या काही व्हॉट्सअप संदेश जे आहे व्हॉईस मेसेजेस हे आमच्यामध्ये आदानप्रदान झालेले आहे. तर ते आम्ही तुम्हाला ह्या प्रकरणाची जी काही वाटचाल आहे
ती माहिती करून देण्यासाठी आपणास ऐकवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी श्री रमेश वासी यांचा व्हॉइस मेसेज. नमस्कार साहेब मी लावतो तुम्हाला फोन, आपण बोलू मग काय करायचं. देतो तुम्हाला करून, लेटर गिटर बनवायचं आहे ना, बनवून देतो. मी जरा इथे मुंबईला जाऊ, मीटिंगला होतो, मी तुम्हाला निवांत फोन करतो. दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी साहेब मी केलं होतं, ते झालं, ते मी करलं, ते फोल्डर ते चेंज केला, करून टाकला, ते करतो मी, देतो तुम्हाला बनवून. दिनांक 30 डिसेंबर 2025 डॉक्टर निरोप द्या काहीतरी व्हॉट्सअपवरनं किंवा फोनवरनं. काय परिस्थिती? रमेशजी, मी डॉक्टर सुनील बंसी बोलतोय. ते 2014, 15 आणि 21-22च्या खरेदी प्रक्रियेच्या फाईलचं काय झालं पुढे? कारण की मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतोय, परंतु काही आपला फोन लागत नाहीये. कधीपर्यंत मिळणार आहे ते? जरा काय, कुठे येऊन घ्यायचंय? तुमचं ऑफिस तिकडे बंद आहे. कमल टावरच्या ऑफिसला गेलो होतो, पण तिथे बरेच दिवस झाले बंदच आहे. तरी मला निरोप द्या काहीतरी व्हॉट्सअपवरनं किंवा फोनवरनं. काय परिस्थिती? धन्यवाद. नमस्कार साहेब मी इथे नाही हो नाशिकला, मी दिल्लीला आलो इथे कामानिमित्त. ते मी बोललो ते बनवायचा, ते झाला की मी तुम्हाला फोन करतो. तुम्हाला कुठून घ्यायचा मी सांगतो किंवा तुमच्याकडे पोहोचून देईल ते, है ना. दोन्ही फाईल आपले 14-15ची आणि 20-21चा जे टेंडरचा एकच फाईल आहे आणि जुना एक फाईल आहे. 2 फाईल ते झेरॉक्स आणि ते लेटर तुम्ही जे बनवून दिलं. मी आल्यावर तुम्हाला कळवतो, कारण मी नाही 2-3 दिवस इथे, आणि ते मॅडमही नाही येते, तर मग ते आल्यावर मी करून देतो सर्व ते. नमस्कार सरजी, रमेशजी. आपलं मागे बोलणं झालं होतं. गृहलक्ष्मीकडून जी काही खरेदी प्रक्रिया 14-15 मध्ये आणि 21-22 मध्ये राबवली गेलेली आहे, त्याच्या नसत्या ज्या आहे आपल्याकडे डुप्लिकेट नसत्या आहेत, तर त्याच्याबद्दल आपलं बोलणं झालं होतं. आमच्यावर जे काही आम्हाच्यावर निलंबनाची कारवाई करून विभागीय चौकशी प्रस्तावित केली आणि चालू आहे, त्यामध्ये त्या खरेदी प्रक्रियेमध्ये मी, डॉक्टर संदीप पाटील आणि श्री हरपल वाणी हे त्यात नव्हते. म्हणजे खरेदी प्रक्रियामध्ये ते खरेदी कमिटीचे मेंबर नव्हते. त्यांच्या काळात ते झालेलं नाही. आम्ही जेव्हा इथे नव्हतो त्याच्या त्या खरेदी आहे. आणि 14-15 जी आपली प्रलंबित बिलं होती, ती जिल्हा रुग्णालयाने आपल्याला नंतर सुमारे 2018 मध्ये 19 मध्ये काहीतरी प्रलंबित बिलं दिलेली आहे. तर जे काही उपसंचालक कार्यालयाची जी टीम होती लेखापरीक्षांची, त्यांना फक्त ग्रामीण रुग्णालय यावरला काही देयकं तपासणीसाठी मिळाली आणि त्या देयकामध्ये ही जी काही होती प्रलंबित बिलं 2014-15ची आपली, त्याच्या बाबतीतली देयकं आणि 21 बाबतीतली देयकं अशी त्यांनी बघितलेली आहे. परंतु त्यांना खरेदी प्रक्रिया जिल्हा रुग्णालयाने केलेली आहे आणि ते सगळ्या ज्या नसत्या आणि पुरवठा झाल्याचे जे काही पोच पावत्या आहे आणि डिलिव्हरी चलन आहेत ते जिल्हा रुग्णालयात आहेत, असं त्यांना यावलच्या लोकांनी सांगितलेलं होतं, बारेला सरांनी.
परंतु ते तेवढ्या 50 देयकांची लेखन करून लगेच संध्याकाळी ते नाशिकला रवाना झाले. ॲक्च्युली त्यांना उपसंचालकचे आदेश होते की तुम्ही गरज भासल्यास जळगावला जिल्हा रुग्णालय जळगावला जाऊन पुढची चौकशी करावी लेखापरीक्षण घेऊन. परंतु त्यांनी तसं न करता सकाळी आल्याने संध्याकाळी ते परत यावरून नाशिकला निघून गेले आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी अहवाल तयार करून तो उपसंचालकाला देऊन टाकला. म्हणजे त्यांनी जिल्हा रुग्णालय येथील खरेदी प्रक्रियेच्या जे काही अभिलेख होते, जे काही नसत्या होत्या, त्यांची मागणी सुद्धा केली नाही, त्यांनी पाहण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही आणि अर्ध्या अपुऱ्या माहितीवर त्यांना जे अभिप्रेत होतं तसा अहवाल करून तातडीने त्यांनी उपसंचालकाला दिला आणि उपसंचालकाने तातडीने या प्रकरणामध्ये प्रथमदर्शनी अपार झाल्याचे दिसून येत आहे असं त्यांचा शेरा मारून प्रतिवेदन पत्रामध्ये लिहून त्यांनी अभियान संचालकाला सुपूर्द करून टाकलं. आणि त्याच्यामुळे काय झालंय की शासनाचा म्हणजे खालच्या कार्यालयाकडून जे काही अभिलेख उपलब्ध करून दिले नाही उपसंचालकाच्या टीमला, त्याच्यामुळे त्यांनी अपार झाल्याचं प्रथमदर्शनी हा वाक्य टाकल्यामुळे शासनाकडे ते तसंच नोंदलं गेलं आणि त्याच्याप्रमाणे मग पुढची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अपार झाला हे सिद्ध करण्यासाठी मालाचा पुरवठा झालाच नाही, खरेदी प्रक्रिया झालीच नाही किंवा मग मालाचा पुरवठा कमी जास्त झाला आणि यांनी जास्त पुरवठा दाखवला, असे काही गोष्टी त्यांना आढळायला पाहिजे होती किंवा त्यांनी शोधून काढायला पाहिजे होते आणि मगच अपार झाले ते आमच्यावर ठपका ठेवू शकत होते. जी झालेली ती अनियमितता झालेली, कारण की तुमचे जे अभिलेख आहे, तुमच्या ज्या खरेदी प्रक्रियेच्या फायली आहेत त्या तुमच्याकडनं आम्हाला जेव्हा आम्ही निलंबित झालो होतो त्याच्यानंतर आम्हाला त्या तुमच्याकडून बारेला सरांनी प्राप्त करून घेतल्या होत्या आणि त्या ज्या 2 नसत्या आहेत 14-15 आणि 21-22 त्या दोघं नसत्या ज्या आहेत त्याच्यामध्ये 300 अभिलेख आहेत, 300-350 अभिलेख आहेत त्याच्यामध्ये. ते त्या पुण्याच्या टीमला टेरेस हाऊसला थांबला असताना बारेला सरांनी जाऊन त्यांची भेट घेतली, त्यांना ते दाखवलं होते. त्यांनी दोघं नसत्या व्यवस्थित बघितल्या होत्या आणि त्यांनी बारेला सरांना सांगितलं होतं की ठीक आहे बाबा, हे जे खरेदी प्रक्रिया नसते आहे तुम्ही आम्हाला योग्य चॅनेलने आमच्यापर्यंत येऊ द्या, म्हणजे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडनं आमच्याकडे येऊ द्या भाऊ, मग आम्ही त्याची तपासणी करून योग्य तो काय असेल अहवाल लिहू. बारेला सरांनी त्याच दिवशी मला वाटतं त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी ते किरण पाटील सरांकडे गेले होते. किरण पाटील सरांनी त्या दोघं नसत्या बघितल्या, सगळे बघितले त्यांनी आणि त्यांनी ते जे कार्यालय अधीक्षक होते हरपालवाणी यांच्याकडे तुम्ही सुपूर्द करा असं बारेला सरांना सांगितलं होतं. मग मला वाटतं दुसऱ्या दिवशी बारेला सरांनी ते चोपडेला पाठवलं, सुधाकर चोपडे त्यांचे सहाय्यक अधीक्षक. ते मला वाटतं दोघं नसत्या घेऊन गेले होते, त्याच्या जे काही झेरॉक्स होते त्या नसत्या ते घेऊन गेले होते आणि हरपालवाणीला देत होते की बाबा हे साहेबांनी सांगितलं की ताब्यात घ्या म्हणून. पण हरपालवाणीने ते म्हटले की मी कशाला ताब्यात घेऊ असं म्हणून त्यांनी ताब्यात घेतल्या नाही आणि ते ताब्यात न घेतल्यामुळे पुण्याच्या टीमला त्या दोघं नसत्या सादर झाल्या नाही आणि मग बाकीची जे काही लेखापरीक्षण त्यांनी केलं आणि माहिती मागवली ती माहिती कार्यालयाने म्हणजेच कार्यालय प्रमुख किरण पाटील आणि जे काही लोक होते आस्थापनेवरती लेखा विभागाचे, परदेयाचे, भंडारी विभागाचे आणि ह्या लोकांनी जी माहिती दिली आणि जे अभिलेख त्यांना सादर केले त्या अभिलेखाचा अनुसार त्यांनी अहवाल तयार केला आणि तो शासनाकडे पुटअप झाला. त्यांच्या अहवालामध्ये त्यांनी सरळ म्हटलं होतं की याच्यामध्ये भंडारपाळसाणी झाली पाहिजे आणि परत वरिष्ठ कार्यालयाकडून महालेखागार म्हणून याच्यामध्ये लेखापरीक्षण अल्टिमेट लेखापरीक्षण झालं पाहिजे. पण या गोष्टी नव्हतं, यांनी परस्पर डी मध्ये फक्त 2 अहवाल पाठवून आमच्यावर डी केलेली. त्याच्यामध्ये पोलीस केस करण्याच्या पहिल्याच दिवसापासून म्हणजे जवळजवळ निलंबन झाल्याच्या दिवसापासूनच शासनाचे आदेश होते, परंतु ते त्याच्यामध्ये अपार दिसून येत नाही कोणाला काय किती फायदा झाला. जे काही निलंबित लोक होते त्यांच्यावर आमच्या पार दाखल करायची ते काही शासन स्तरावर सांगू शकत नव्हते आणि जे त्यांना पुरावे पाहिजे होते ते पुरावे सिव्हिल हॉस्पिटल पोलीस स्टेशनला जमा करणे
गोष्टी त्या पोलीस स्टेशनच्या लोकांना अपेक्षित होतं की जेणेकरून गुन्हा नोंदवता येईल आणि मग आरोपी यांना त्याचा संशयाचा फायदा मिळणार नाही. अशा पद्धतीनं तो जिल्हा रुग्णालय म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव आणि रावल पोलीस स्टेशन यांच्यामध्ये पत्रव्यवहार झालेला होता. असं सगळं प्रकरण आहे. आता ते प्रकरण विभागीय चौकशीला आलेलं आहे. ज्या दिवशी आम्ही पहिल्या दिवशी विभागीय चौकशी पहिल्या तारखेला गेलो तेव्हा आम्ही त्यांच्याकडे जे काय अभिलेख आहेत म्हणजे देयकं असतील, खरेदी प्रक्रियेचे अभिलेख असतील आणि जे काही त्याच्या दोषारोपामध्ये नमूद अभिलेख आणि बाकीचे अभिलेख आम्ही यांना मागितले होते चौकशी अधिकाऱ्यांच्या समक्ष अर्ज सादर करून. परंतु यांनी जे काही अभिलेख दिले ते अर्धे अपुरे अभिलेख दिले, साक्षांकित नसलेले, योग्य मागच्या पुढच्या झेरॉक्स केल्या, मागच्या पानाची झेरॉक्स केल्या आणि अशा अभिलेख दिले त्याचा आम्हाला काही उपयोग होत नव्हता. आणि परत त्याच्यावर आम्ही पत्र दिलं अबचारी लोकांनी, परंतु यांनी उपसंचालक कार्यालय आणि बाकीच्यांनी त्या पत्र घेतले आणि ते पत्राच्या पुढे यांनी कारवाईच केली नाही. मागच्या 20 तारखेपर्यंत आम्हाला काहीच मिळालेलं नव्हतं त्या पत्राचं उत्तर. आणि जसं जसं प्रकरणाचा अभ्यास करत गेलो तसं असं लक्षात आलं की प्रकरणामध्ये या अभिलेख जे आहेत खरेदी प्रक्रियेचे ते फार आवश्यक आहे. कारण की खरेदी प्रक्रिया राबवली आहे हे काही चव्हाण सर आणि मिलिंद काळे यांनी काही नकारलेलं नाही आहे. आणि बारेला सर जे आहेत यावरचे आम्ही बिलं काढलेली असं म्हणून त्यांनी सांगितलं जिल्हा शल्यच्या आदेशाप्रमाणे, त्याच्यामुळे त्यांनीही नकारलेलं नाही आहे. पण राहतं कोण? मी, संदीप पाटील, डॉक्टर बंसी, संदीप पाटील आणि हरपाल वाणी. आता ह्या तिघांचा याच्यामध्ये काय संबंध आहे की त्यांना तुम्ही अल्प कालावधीसाठी कार्यरत असताना त्यांना सस्पेन्शन केलं, आमचा विचारणा पण झाली नाही, काही आम्हाला तोंडी विचारलं नाही किंवा आम्हाला लेखी आमचं विचारणा केली नाही आमच्याकडून. किंवा मग जेव्हा हे लेखापरीक्षण झालं त्यावेळेस आम्हाला पाचारण करण्यात आलंच नव्हतं की हे अभिलेख कुठे तुम्ही सांगा आम्हाला. आणि त्याच्यामुळे हा सगळा गोंधळामध्ये हा सगळा प्रकार जो आहे तो आमच्यावर सगळा लादला गेलेला आहे. आणि आम्ही 3 लोक आहे, मी, संदीप पाटील, डॉक्टर बंसी, संदीप पाटील आणि हरपाल वाणी. आम्हाला ह्या खरेदी प्रक्रियेमध्ये आमचा सहभाग नाही. जे काही देयकं होती ती आमच्या पूर्वीच त्याच्यावर आमच्या स्वाक्षराने किंवा काय असेल ते ह्या पद्धतीने हे आम्हाला सादर करणं गरजेचं आहे. आता जिल्हा रुग्णालय म्हणते की आमच्याकडे नसतीच नाही आहे. त्यांनी ते मिलिंद काळ्यावर पोलीस केस दाखल केली, म्हणजे लेखापरीक्षणाच्या आधीची पोलीस केस दाखल केली. त्याच्यामध्ये कुठले कागदपत्र मिलिंद काळ्यांनी महत्वाचे कागदपत्र मिलिंद काळ्यांनी गहाळ केली किंवा नाही त्याची काही यादी त्या FIR मध्ये त्यांनी दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे नेमकी कुठले कागदपत्र जिल्हा रुग्णालय अभिप्रेत होती ते दिसून येत नाही आणि कुठले नाही आहेत तेही कळत नाही. परंतु जे काही कागदपत्र होते, जे काही देणेकरी होते, पुरवठादार होते, यांची सगळी बिलं त्यांनी दिलेली आहे. म्हणजे याचाच अर्थ काय की मग जर कागदपत्र नव्हती तर मग तुम्ही कशाच्या आधारे कोविड काळातले जे काही ऑक्सिजन सप्लायर वगैरे जे काही होते ते मोठे जे कोविड काळातले पुरवठादार होते, गृहलक्ष्मी सारखे, त्यांची सगळ्यांची बिलं त्यांनी अदा केलेली, मग ती कसं काय केली हा मोठा प्रश्न निर्माण होतो. याचाच अर्थ ती मिलिंद काळेंच्या विरुद्ध जी FIR दाखल केली ती सूडबुद्धीने केलेली असं तिचा अर्थ निघतोय. आणि लेखापरीक्षण केल्यानंतर आज तागायत परत जिल्हा रुग्णालयाने पुरवणी FIR काही दाखल केलेली नाही किंवा FIR दाखल केलेली नाही की या गृहलक्ष्मीमधली जे काही कागदपत्र आहेत, फायली आहेत त्या गहाळ आहेत आणि ते मिलिंद काळेंनी गहाळ केल्या अशी काही त्यांनी तक्रार दिलेली नाही. त्याचं स्पष्ट आहे की बाबा मिलिंद काळे आणि चव्हाण सर यांनी ते अभिलेख जे आहेत त्या फायली त्या सस्पेन्शन नंतर शोधून दिलेल्या आहेत त्यांना, किरण पाटील आणि त्यांच्या कार्यालयाला. परंतु ते आता ते नकारतायत त्या नाही आहेत म्हणून. त्याचं कारण आम्हाला माहीत नाही. म्हणून हे जे तुमच्याकडे जे नसते आहेत जे तुम्ही आम्हाला आमच्या निलंबनानंतर 12 सरांना दिले होते आणि त्याच्या प्रती करून आम्ही संचालक, अतिरिक्त सचिव, राज्यपाल यांना त्या 2 फायली आम्ही लेखी लिहून पत्रासोबत दिलेल्या आहेत. म्हणजे काही त्या खरेदी प्रक्रियेचे कागदपत्र काही आम्ही लपवलेलं नाही किंवा गहाळ केलेलं नाही याचा सरळ अर्थ होतो. परंतु आता हे लोक आपल्याला ते खरेदी प्रक्रियेच्या फायली देत नाही किंवा त्यांच्याकडे नाही असं नाही म्हणजे ते लेखी देत नाही की आमच्याकडे नाही आहे म्हणून, पण उपलब्ध नाही म्हणतात, लेखी देत नाही तसं.
म्हणून ह्या ज्या फायली हे तुमच्याकडे आहेत तुमच्याकडनं, कारण की तुम्हाला जी काही उरलेली रक्कम आहे 36 कोटी वगैरे जी काही रक्कम आहे तर ती तुम्हाला मिळाली पाहिजे, म्हणून तुमच्याकडे सगळे रेकॉर्ड तुम्ही मेंटेन केलेले आहे. भविष्यामध्ये जर तुमच्या संस्थेवर काही गदा आली, समजा या प्रकरणामध्ये उलटसुलट आरोप झाले, तर ते कागद तुम्हाला तुमच्यासाठी महत्वाचे आहेत, कारण की असे काही झालेलं नाही, पुरावा त्यातनं होतं. आणि सगळे अभिलेख जे आहेत ती जिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेवरच्या लोकांनी टिप्पण्या, मग कार्यारंभ आदेश, पोच पावते इतर या सगळ्या आमच्या आरोग्य खात्याच्या लोकांच्या स्वाक्षऱ्या त्याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे ते अप्रूव्ह झालेलं आहे. म्हणूनच त्या फायली आम्ही तुमच्याकडे मागतोय, कारण त्याची गरज आहे. आज आम्हाला तेवढी मदत झाली तर बरं होईल बुवा, म्हणून आम्ही तुम्हाला लेखी पत्र दिलं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ऑफिशियली आम्हाला देता येईल. तर कृपया बघा जरा, आपण दिल्लीला होते असं तर तुम्ही व्हॉइस मेसेज टाकला होता आणि मॅडमही नाही असं व्हॉइस मेसेज टाकला होता, परंतु आपल्याला आठवण करून देणं हे माझं कर्तव्य मी समजतो. आणि आपल्याकडे जे आहे ती मदत मागणं मला त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे आम्हाला, म्हणून आम्ही तुमच्याकडे रिक्वेस्ट केलेली आहे. तरी कृपया आम्हाला आपल्या ठरल्याप्रमाणे जे काही नसतं आहे त्या द्या, जेणेकरून आम्हाला चौकशी अधिकारासमोर पुढे आम्हाला मांडता येतील की हे या सगळ्या आहेत याच्या खरेदी प्रक्रियेच्या जे काही आहेत कागदपत्र शासनाचे. कृपया आपण व्हॉइस मेसेज टाकावा किंवा आपली प्रक्रिया आपण कधीपर्यंत ते उपलब्ध होतील त्याची कल्पना आम्हाला द्यावी. आपली खास ही नम्र विनंती. नमस्कार, मी डॉक्टर सुनील बनसे. दिनांक 4 जानेवारी 2026. माननीय रमेशजी, आपल्या संस्थेकडून पुरवठा आदेश आणि पुरवठा झालेल्या मालाच्या 2014-15 आणि 2021-22 मधल्या ज्या काही खरेदी प्रक्रिया आहेत त्याच्या नसत्या अभिलेख आम्ही जिल्हा रुग्णालय जळगावकडे गेले 3 वर्षापासून मागणी करत आहोत. आणि सध्या त्यांच्याकडे नवीन 20 नोव्हेंबरला नवीन पत्र देऊन जवळजवळ 6 स्मरणपत्र दिलेले आहेत, तरीही त्यांच्याकडनं नसत्या मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे आम्हाला अडचणी निर्माण होत आहेत. आपल्याकडनं नसत्या मिळाल्या तर बरं होईल अशी विनंती आहे. नाही तर मग जिल्हा रुग्णालयाकडनं आम्हाला अभिप्रेत असलेली विभागीय चौकशीमध्ये सादर करण्यासाठी आमच्या बचावासाठी अभिलेख हे जिल्हा रुग्णालय कार्यालय देत नाही किंवा सादर करता अधिकारी उपलब्ध करून देत नाही. या कारणास्तव इतर मार्गाने म्हणजे धरणे आंदोलन किंवा पोषण या बाबींचा आम्हाला नाईलाजास्तव उपयोग करावा लागेल या मागणीसाठी असं पत्र मी उपसंचालक कार्यालय यांना दिलेलं आहे. जर मला त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर कदाचित 26 जानेवारी पासून आझाद मैदान मुंबई येथे उपोषण अथवा धरणे आंदोलन करण्याचा निर्धार आम्ही काही औपचारिकांनी केलेला आहे. तरी कृपया आम्हास योग्य ती मदत आपल्या संस्थेकडून मिळावी, आपल्याकडून मिळावी ही नम्र विनंती. ह्यानंतर श्री रमेश वासे यांना व्हॉट्सॲपवरनं बऱ्याच वेळा कॉल केला, परंतु ते उपलब्ध नसतात.
माहिती मिळाल्याप्रमाणे ते सारखे फिरतीवर असतात, कारण की त्यांची सगळ्या महाराष्ट्रभर कामं चाललेली असतात असं कळतं. आणि बऱ्याच वेळा त्या महत्त्वाच्या मीटिंग्समध्ये असतात असं कळतं आहे आणि त्यामुळे त्यांची संपर्क होत नाही. तर इथपर्यंत असं हे प्रकरण आलेलं आहे. आणि मित्रांनो, आमच्या सहकाऱ्यांनो, जर ह्या प्रकरणात आम्ही उपोषणाला बसलो आणि त्यात आमचं काही कमी जास्त झालं तर त्याला सर्वस्वी शासन स्तरावरील उपसंचालक कार्यालय, जिल्हा रुग्णालय आणि ही जी संस्था आहे ही जबाबदार आहे असं गृहीत धरून ह्यामध्ये आम्हा अपचारांना न्याय मिळावा यासाठी आपण सतर्क राहिलं पाहिजे किंवा जागरूक राहिलं पाहिजे अशी मी आपणास नम्र विनंती करतो. जय हिंद, जय भारत. You need power only when you want to do something harmful. Otherwise, love is enough to get everything done.